मित्रांनो, जमिनीच्या सातबाराच्या उतारावर जर एखाद्या व्यक्तीचे नाव असेल तर काय आपण असे म्हणू शकतो का की तो व्यक्ती पूर्णपणे त्या जमिनीचा मालक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी सर्वच जण होय असे देणार. आणि हेही बरोबर आहे की जर समजा एखाद्या व्यक्तीचे जर त्या जमिनीच्या सातबाराच्या उतारावर जर नाव असेल तर तो व्यक्ती त्या जमिनीचा पूर्णपणे मालक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की काही रेअर केसेसमध्ये जमिनीच्या सातबारा उतारावर जरी नाव असले तरी तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक असेलच याची शाश्वती नाही. तर मित्रांनो, एखादा व्यक्ती जमिनीच्या सातबाऱ्यावर जर नाव असून सुद्धा जर तो मालक होऊ शकत नसेल तर अशी कोणती परिस्थिती आहे की त्या परिस्थितीमध्ये तो त्या जमिनीचा मालक होऊ शकत नाही? मित्रांनो, एखादा व्यक्ती जेव्हा मयत होतो आणि वडिलोपार्जित जमीन जेव्हा त्याच्या वारसांकडे जात असते तेव्हा त्या वारसापैकी जर एकाच वारसाने जर त्याच्या नावाची म्युटेशन एंट्री त्या सातबाऱ्यावरती केली असेल, एकाच वारसाच्या नावाची जर नोंद सातबाऱ्याला असेल तर तो एकच वारस त्या जमिनीचा मालक होऊ शकतो का? बाकीचे वारस त्या जमिनीचे मालक होऊ शकणार नाहीत का? वारसाच्या म्युटेशन एंट्री बाबतचे कायदे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जे काही लँडमार्क जजमेंट या बाबतीत दिले आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे व्हिडिओतील माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही पाहत आहात माझ्यासोबत कायदेविषयक चॅनल ज्याचं नाव आहे लीगल ॲटिट्यूड. मित्रांनो, हे असे चॅनल आहे जे जागरूक करते आपल्याला आपल्या अधिकारांबाबत. सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजेच कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात आजचा खास व्हिडिओ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत म्युटेशन एंट्री बाबत माहिती. म्युटेशन एंट्री म्हणजे काय की एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये त्याच्या वारसांची नावे सातबाऱ्यावरती येत असतात. जी सातबाऱ्यावरती व्यक्ती असते ती व्यक्ती शेतसारा भरणे, विविध प्रकारचे त्या जमिनीवरचे टॅक्सेस भरणे, अशा विविध प्रकारच्या टॅक्सेस भरण्यासाठी तो व्यक्ती असतो. त्या व्यक्तीच्या नावाची त्यामध्ये नोंद असते. समजा एखाद्या व्यक्तीची एका गावात जमीन आहे तर त्या व्यक्तीची त्या गावामधील कोणत्या सर्वे नंबरमध्ये, कोणत्या प्लॉट नंबरमध्ये, कोणत्या गट नंबरमध्ये किती क्षेत्र आहे, किती जमीन आहे आणि किती क्षेत्र त्या व्यक्तीच्या नावावरती आहे याची नोंद असणे म्हणजे म्युटेशन एंट्री होय. समजा मी पुण्यात राहिला आहे आणि पुण्यातील एका भागात माझी गट नंबरमध्ये माझी एक जमीन आहे आणि ती जमीन त्या सरकार दप्तरी म्हणजे जे काही तलाठी आहे त्या तलाठी ऑफिसमध्ये माझी त्या दप्तरामध्ये नोंद आहे. आणि मी जेव्हा सातबाराचा उतारा काढतो तेव्हा त्या सातबाराच्या उतार्यावरती माझी तिथे नोंद आहे असे दिसून येते आणि माझ्या नावाने किती क्षेत्र आहे हे सुद्धा त्या समोर स्पष्ट होते. यालाच आपण म्युटेशन एंट्री असे म्हणत असतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी 100% खात्री असते की ज्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्यावरती आहे तोच व्यक्ती हमखास त्या जमिनीचा मालक आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की काही रेअर केसेसमध्ये अशा प्रकारची म्युटेशन एंट्री सातबाऱ्याला असून सुद्धा तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक असतो असे नाही. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्याचबरोबर आपण सुप्रीम कोर्टाचे लँडमार्क जजमेंट आज पाहत आहोत. अशाच प्रकारच्या एका केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं आहे आणि ते जजमेंट म्हणजे लँडमार्क जजमेंट ठरलेलं असून ते जजमेंट काय आहे आपण पाहत आहोत. अजित कौर वर्सेस दर्शन सिंग असे या केसचे नाव आहे आणि त्या केसमध्ये काय झाले हे आपण थोडक्यात पाहूयात. मी केसच्या जास्त डिटेलमध्ये जात नाहीये. जजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला जजमेंट हवे तर तुम्ही पूर्ण वाचू शकता. मित्रांनो, या केसमध्ये झाले काय की एक्स नावाचा एक व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीची डेथ होते. डेथ झाल्यानंतर तो व्यक्ती जिवंत असताना त्याच्या हयातीत त्याने कुठल्याही प्रकारची लिखापडी करून ठेवलेली नसते किंवा कुठल्याही प्रकारचे विल त्याच्या वारसाच्या नावाने करून ठेवलेले नसते. त्याला जे काही वारस आहेत त्या वारसापैकी त्यांचा एक जो मुलगा असतो तो इंटेलिजंट असतो आणि त्याचा इंटेलिजंटनेस दाखवत तो वडिलाच्या मृत्यू पश्चात तलाट्यांकडे जातो आणि तलाठी कार्यालयामध्ये जाऊन माझ्या वडिलांची मयत झाली आहे, आता वारसांची नावे म्हणून माझं नाव आता त्या ठिकाणी सातबाऱ्याला लावण्यास हरकत नाही असं तो एकट्याचेच नाव सुचवतो. ही गोष्ट त्याने बाकीच्या त्याच्या कुठल्याही भावाला किंवा बहिणीला न सांगता, बाकीच्या वारसांना न सांगता त्यांनी एकट्याचेच नाव त्या तलाठी ऑफिसमध्ये जाऊन सातबाऱ्यावरती नोंद करून घेतली. आणि मित्रांनो, त्यामध्ये होतं काय की बाकीचे जे काही वारस असतात ते वारस नक्कीच झोपले नसतील तर त्यांच्यामध्ये आता वाद सुरू झाले. वाद सुरू झाल्याच्या नंतर प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि नुसतं कोर्टामध्ये गेलं नाही तर हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं. सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण पोहोचल्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावरती एक विशिष्ट प्रकारचे महत्वपूर्ण स्पष्टीकरण देत
असे सांगितले की जेव्हा एक्स व्यक्ती मरण पावला तेव्हा त्या एक्स व्यक्तीला फक्त हा एकटाच वारस नसून बाकीचे सुद्धा वारस होते. मग बाकीच्या वारसांना लपवत ह्या एकाच व्यक्तीने, ह्या इंटेलिजंट व्यक्तीने जर एकट्याचेच नाव जर सातबाराला लावले असेल तर असे होऊ शकत नाही. कारण एक्स नावाचा व्यक्ती याने मृत्यूपूर्वी कुठल्याही प्रकारचे विल करून ठेवलेले नाही किंवा बक्षीसपत्र करून ठेवले नाही किंवा कुठल्याही एकाच वारसाच्या नावाने प्रॉपर्टी व्हावी अशा प्रकारचा काही लिखापडी सुद्धा करून ठेवलेली नाही. मग अशा परिस्थितीत या ठिकाणी लागू होतो इंडियन सक्सेशन ऍक्ट. मित्रांनो, ही फॅमिली होती हिंदू फॅमिली आणि त्यामुळे हिंदू सक्सेशन ऍक्ट या वारसांना लागू होतो आणि त्यामुळे जरी एका वारसाचे नाव सातबाऱ्यावरती असेल तरी बाकीच्या वारसांची नावं सुद्धा सातबारा घ्यायला हवी होती, परंतु ती डावलल्या गेली आणि ते सर्व वारसांची नावे आता सातबाऱ्याला घेण्यात यावी असे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जजमेंट देत एक दिलासादायक निर्णय त्या बाकीच्या वारसांसाठी दिलेला आहे. मित्रांनो, ही व्यथा फक्त त्या वारसांचीच नाही तर भारतात राहणाऱ्या सर्वच वारसांसाठी ही व्यथा आहे. ज्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्याला आहे त्या सातबाऱ्याला म्युटेशन एंट्री असलेल्या वारसाने असे म्हटले की माझे नाव सातबारा सदरी आहे आणि मीच या जमिनीचा मालक आहे, बाकीचे वारस या जमिनीचे मालक नाहीत, त्यामुळे मलाच मालक म्हणून घोषित करण्यात यावं. परंतु सुप्रीम कोर्टाने यावरती स्पष्टीकरण देत बाकीच्या वारसांना सुद्धा वारस घोषित करून त्या ठिकाणी हिंदू सक्सेशन ऍक्ट लागू झाला आणि त्या हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे सर्व वारसांची नावं त्या सातबाराला लावण्यासाठी आदेश पारित केला. मित्रांनो, फक्त म्युटेशन एंट्री आणि सातबारावरती नाव आहे आणि त्या व्यक्तीच्या नावाने कुठल्याही प्रकारचं विल नाही, बक्षीसपत्र नाही किंवा खरेदी खत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन त्या व्यक्तीच्या नावाने दिसत नाही, तर ती जमीन त्या एकट्याच व्यक्तीच्या नावाने कशी काय होऊ शकते, हे महत्वाचे स्पष्टीकरण या ठिकाणी कोर्टाने दिले आहे. फक्त सातबाऱ्यावरती नाव असणे म्हणजे दिस इज ओनली अ फिजिकल एंट्री असे कोर्टाने सांगत बाकीच्या वारसांची सातबाऱ्यावरती नाव लावण्यास आदेश पारित केला. फक्त म्युटेशन एंट्रीने असे स्पष्ट होत नाही की तो म्युटेशन एंट्री धारक किंवा सातबाऱ्यावरती नाव असलेला व्यक्तीच त्या जमिनीचा मालक आहे, हे प्रूफ करण्यासाठी फक्त तेवढे पुरेसे नाही. तर ते नाव सातबाराला कसे लागले, त्यामागचा इतिहास काय आहे, ती जमीन त्याच्याकडे कशी आली आणि म्युटेशन एंट्री नावाने त्याच्या कशी झाली, हे सुद्धा महत्वाचे आहे. मालकी हक्क असणे ही वेगळी बाब आहे आणि म्युटेशन एंट्री म्हणजे सातबाऱ्यावरती नाव असणे ही एक वेगळी बाब आहे. मित्रांनो, मालकी हक्क आणि म्युटेशन एंट्री ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे फक्त सातबाऱ्यावरती नाव आहे म्हणजे म्युटेशन एंट्री त्या व्यक्तीच्या नावाने आहे म्हणजेच तो मालक आहे असे आपण म्हणू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की जमिनीचा शेतसारा, विविध प्रकारचे कर, विविध प्रकारचे टॅक्सेस हे भरण्याकरता जो काही व्यक्ती असतो तो सातबाऱ्यातील त्या व्यक्तीकडून तो शेतसारा किंवा जे काही टॅक्सेस असतील त्या जमिनीच्या संदर्भात विविध प्रकारचे टॅक्सेस ते पेड करत असतो. आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण जमीन विकत घेतो तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा खरेदी खत करतो. जमीन विकत घेतल्याच्या नंतर, खरेदी खत झाल्याच्या नंतर आपण सर्वप्रथम सातबारा सदरी नाव दाखल करत असतो आणि हेच महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्या सर्वांना हे माहित आहे की सातबारा सदरी नाव असणे म्हणजे संपूर्णपणे मालक असणे. पण काही अशा प्रकारच्या रेअर केसेसमध्ये सातबारा सदरी नाव असून सुद्धा तो सातबारा सदरी नाव असलेला माणूस, म्युटेशन एंट्री धारक व्यक्ती त्या जमिनीचा मालक असेलच असे नाही. मित्रांनो, अजित कौरच्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे हे स्पष्ट केले आहे की एक्स व्यक्तीच्या एका वारसाने सातबारा सदरी नाव लावले आणि तो स्वतःला मालक म्हणत होता, परंतु अशा प्रकारे बाकीच्या वारसांची सुद्धा त्या सातबारा सदरी नावं लागायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा त्या जमिनीमध्ये हिस्सा मिळायला पाहिजे. म्हणून त्या एकाच व्यक्तीचे नाव लागलेले ते इनव्हॅलिड आहे, तो एकटाच त्या जमिनीचा मालक होऊ शकत नाही. परंतु जनरली आपण पाहतो की सातबारा सदरी नाव असणे म्हणजेच त्या जमिनीचा मालक असणे हे मात्र नक्की आहे. या गोष्टीला तुम्ही कधीही विसरता कामा नये. म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या तुमची वडिलोपार्जित जमीन असेल किंवा खरेदीची जमीन असेल, सातबारा सदरी नाव लावून घेणे किंवा म्युटेशन एंट्रीला नाव असणे, सरकार दप्तरी नाव लावून घेणे हे खूप गरजेचे आणि महत्वाचे असते. मित्रांनो, या व्हिडिओतील कंटेंट तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारचे कंटेंट जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओत अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.